गगनास झुला जर देशील साथ मला ये ना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू। तर मित्रांनो, सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे। आज तारीख आहे 2 ऑगस्ट आणि मी चाललोय म्हणजे आपल्या गावात पाचपंढरी येते आणि तुम्हाला एक नवीन मेंबरची तुम्हाला ओळख करून देतो। खास करून बरेच दिवस केली ना ओळख, ती ओळख करून देतो। तर ही बघा, ही आपली गाडी यामाहा फसिनो, पण तिला आपण अलग काहीतरी नाव दिलेलं आहे। ते नाव म्हणजे डॉल्फिन। तर आपण डॉल्फिन राईड तर करतोच, त्याच्यासाठीच असाच एक गाडीचा पण लुक असं डॉल्फिनसारखं दिसत होता माझ्या मित्राला। तो बोलला की डॉल्फिन बोल, तर बोललो ठीक आहे, हिचं नाव आजपासून डॉल्फिन, म्हणून आपण बोललो डॉल्फिन राईड। आता हिला आपण ही डॉल्फिन राईड आहे आपली आणि आपण इथून जाणार आता पाचपंढरी, नंतर मग खेमार जाणार। खेम डॅम एकदम भारी डॅम आहे, तुम्हाला नक्कीच दाखवतो। आपल्या ह्याच्या अगोदर पण ब्लॉग बनलेत आहेत, तर तुम्ही बघू शकता आपल्या गाडीचा लुक असा म्हणजे ग्रे कलरमध्ये आहे ना, ग्रे ब्लॅक, त्याच्यामुळे ते डॉल्फिन सारखा, एक मित्र बोलतोय डॉल्फिन सारखा दिसतोय, डॉल्फिन बोल। तर डॉल्फिन बोललो आणि त्यानंतर आता आपण हिच्यावर राईड मारली, मग ती काय होतं डॉल्फिन राईड, म्हणून तिचा डॉल्फिन आहे ना काहीतरी युनिक। म्हणजे गाडी आपली बघा, आणि खूप दिवस झालेत आपण पोलीसला गाडी घेतलेली आहे आणि त्याचा काहीतरी एक छोटासा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे 2-3 महिने आपल्याकडे नव्हती। परत ती गाडी आलेली आहे आणि आता तिच्यावर आपण खूप सारे राईड मारतोच, म्हणून आज ही आपली डॉल्फिन राईड, फर्स्ट राईड डॉल्फिन राईड। थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू अनुरागी रसरंगी होऊन ये तू। तर मित्रांनो, खूप आलो आहे, म्हणजे आता केलशी सोडून पुढे आलो आहे। इथून जो पुढे गाव आहे ना, आता मी आहे आडा आणि उट्टंबर या दोघांच्या मध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आहे, आणि मागचा बघा हा उट्टंबर आहे आणि हा आडा, आणि अशाच प्रकारे मला खालच्या साईडने खालची वाडी आणि वरची वाडी पण म्हणतात। आता आपण चाललोय पुढे। फायनली मित्रांनो, आपण बघू शकतो तुम्ही आता आपण कुठे पोहोचलोय, हे बघा। जस्ट आता आपल्याला सुवर्णदुर्ग दिसतोय आहे, म्हणजे आपण आपल्या गावाच्या जवळ आलो असं वाटतं। लगेचच पोहोचू आपण तिकडे, आणि इथला समुद्र बघा एकदम रोडच्या जवळच आहे, जो कोस्टल रोड बोलतात तोच रोड हा। आणि एकटा जायला मजाच वेगळी येते, ना कोई आगे ना कोई पीछे, बस हम अकेले। जस्ट समोर लाईट हाऊस आहे, तर लाईट हाऊसच्या इथे जायचं आपल्याला। कधी चढलोय नाही, पण बघू वेळ भेटला तर आपण ह्या टायमाला चढून जाऊ वरती लाईट हाऊसवर। तुम्हाला बोलू ना लाईट हाऊस दाखवतो तुम्हाला, म्हणजे लाईट हाऊस दाखवणारच। तर हा बघा माझ्या पाठी जस्ट लाईट हाऊस आणि आपली ही डॉल्फिन। तर काय माहिती, गाडीला आपण डॉल्फिनच बोलतोय सकाळपासून। तर असू द्या, हे लाईट हाऊस आहे। आणि येता वेळी जर जमला ना, संध्याकाळी 4 नंतर चालू असतो, जमला तर ह्याच्यावरती जाणार, ह्याच्यावरती जायचं आहे। आणि या साईडला बघा चांगला मोठा समुद्र, आणि आता काही 1 ऑगस्टपासून सुरुवात झालीच आहे मासेमारीला। लवकरच तुम्हाला चांगले मासेमारीचे पण व्हिडिओ लवकर दाखवतो तुम्हाला। डॉल्फिन समोरच, आणि हे बघा एवढा भारी दृश्य आहे ना, आपण तर रोज बघतोच, तुम्हाला पण यायचं असेल ना नक्कीच बघा, विजिट करा। इथे आपल्या हरणईपाचच्या जवळच आहे हा पॉईंट, एक नंबर। पूर्ण बघाल तिकडे एवढा मोठा समुद्र आहे ना, आणि सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे बघा लाटा जास्त दिसत आहेत। जेव्हा शांत होतो, आता काही नारळी पौर्णिमाला दर्या पूर्णपणे शांत होईल, त्यानंतर काही हरकत नसतो समुद्रात जायला। तर आता आपण पुढे जाऊया, कारण का मकान पक्ष दूर आहे। आता अंजरलेवर पोहोचलोय बीचवर, आणि हे बघा सर्व बोटींची तयारी झालेली आहे, तर लवकरच जातील आपल्याला मासेमारी करायला। आणि ते बघा त्या साईडला काही बोटी तुटून पडल्यात आहेत, आणि काहीतरी तिकडे आग लागली होती, पूर्ण बोटींची तयारी चालू होती तिकडे सुद्धा। नवीन होडी आहे ना, आत्ताच कंपनीतून बाहेर पडली, पूर्णपणे नवीन आहे, आणि ती बघा कशी काढतात आहेत।
नवीन होड आहे पूर्णपणे, त्याचं साहित्य पण नवीन आणि पूर्ण बोटच नवीन आहे. समोर बोट दिसते नवीनच, ही बघा. ही जी नवीन बोट आहे ना, त्या बोटीचा शक्यतो आपण उद्या जाऊ. तिथे उद्या पूजा आहे आणि ती आपल्या मित्राच्या काकाची होडी आहे आणि आपण नक्कीच त्या बोटीच उद्या पूजेला जाऊ. आणि ही बघा, ही बोट बघा, नवीन बोट चालली आहे. आपण निघालो आपल्या गावाला. माझी भाची वाट बघतो. मित्रांनो, पाचपंढरीच्या पुढे आलेलो आहे मी, सुवर्णदुर्गाच्या बाजूला. आता काहीच क्षणात आपण जाणार आहोत खेमावर. हा सुवर्णदुर्ग आणि पाणी पण खवळलेलं आहे आणि हायटाईट पण आहे ना, म्हणजे भरती. हायटाईट म्हणजे भरती, पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि जस्ट तिकडे आहे तो पाचपंढरी आणि हा फतेहगड म्हणजे हरणाईचा. गोवा किल्ला पण तिथेच आहे. ते वारा पण खूप आहे. तर फायनली आपण पोचलो आपल्या खेम डॅमवर. पाणी एवढा स्पेशल नाही आहे, पण रविवार असल्या कारणाने थोडीफार गर्दी असणार. फायनली आपण खेम डॅमवर पोचलो. आता मजा करूया. मार उडी मार, उडी मार. पण चाललो आता आतमध्ये पोहायला, तुम्ही पण या. जस्ट लुक माय भाची. फायनली मित्रांनो, पवित्रा माझी मोठी भाची आहे आणि ती आज आली. यायचा होता ओजूला घेऊन, पण आली आहे पवित्रा, तर काय हरकत नाही. कसं आहे, भाजी भाकर एकच नंबर. ही टोपी आहे ती मी दत्ताला देत आहे. दमफोर 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 हे दमफोर. तुझं नाव काय? उराव उराव. आता गर्दी बघा किती झाली आहे. तर लवकरच आपण इथून निघणार आहोत. ओके. आपला खूप पाऊन झालाय. आता निघतो मी. बघा फुल गर्दी झाली. संध्याकाळी 4:30 वाजले आणि 4:30 वाजता गर्दी आहे ती खूप आहे. आम्ही आता गर्दी कमी होती तर चाललो आम्ही. मी खूप मजा केली, माझ्या पाहिजे तेवढी. आता मी जाणार आहे ते म्हणजे आता पॉईंटवर परत. तर आम्ही खेमावरून आलोय आणि परत एकदा आपल्या पॉईंटवर आलोय, मी आणि माझी भाची. इकडे बघ ना. तर आता आपण इथेच ब्लॉगला करतोय समाप्त. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.